विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे. तुम्ही पाहत आहात सर्वांच्या आवडीचे चॅनल स्कॉलरशिपवाला. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 7वी गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण घटक 14वा भूमितीय मूलभूत संबोध, त्यामध्ये स्वाध्याय 14.3 नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय 14.3 या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोज चला ही तासिका करत चला. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आपल्यासाठी पहा. स्वाध्याय 14.3 मधील पहिला प्रश्न काय आहे. वरील आकृतीमध्ये रेषा RT व किरण QT यांचा छेद संच कोणता, म्हणजे छेदलेला संच कोणता आहे. तर पहा, हे रेषा RT, रेषा RT, ही रेषा RT. आता ही जी रेषा RT आहे, ही रेषा RT म्हणजे इथं काय आहे, RPQST हे सर्व बिंदू आले. त्यानंतर किरण QT, किरण हे QT, पहा किरण QT. आता या ठिकाणी RT मध्ये संपूर्ण हे आलेले आहेत, बिंदू आलेले आहेत, आणि QT मध्ये Q पासून T. पण हे Q आणि T पर्यंतचे जे बिंदू आहेत हे काय आहेत, हे रेषा RT मध्ये पण आलेले आहेत. बरोबर आहे, रेषा RT मध्ये पण आलेले आहेत. हा किरण आहे आणि ही रेषा आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला QT हे काय आहे, कॉमन आहे, म्हणजे त्यांचा छेद संच कोणता झाला, किरण QT, किरण QT हे उत्तर येईल आपलं. आलं. चला, पुढचा प्रश्न कोणता आहे. किरण AB व किरण BA यांच्या सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती कोणती. आपण आता समजा किरण AB आणि किरण BA. आता पहा, किरण BA. आता हे AB इकडं किरण आहे, म्हणजे हा इकडं B कडे काय चाललाय, वाढत जात आहे. आणि BA जर म्हणलं तर ह्या B पासून इकडं जर आला, हे B पासून हे इकडं किरण BA, B पासून इकडं काय, हा वाढत चाललेला आहे. हा काय आहे, वाढत चाललेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणतंय, किरण AB, हे AB हे किरण आहे, म्हणजे हे इकडं वाढत जाणार आहे B कडं. आणि आपण जर हा BA जर किरण घेतला तर हे इथं काय आहे, B आणि इथं A. तर काय म्हणते, सामायिक बिंदूंनी तयार होणारी आकृती. आता सामायिक बिंदूंनी तयार म्हणजे AB इकडं पुढं रेषा ही वाढत चाललेली आहे आणि BA हे इकडं वाढत चाललेली आहे, समजा हे बरोबर आहे. मग आता ह्याच्यामध्ये सामायिक कोणते येईल, तर हे A पासून B पर्यंतचे बिंदू येतील. रेषाखंड काय असेल, हे याच्यामध्ये सामायिक कोणते आहेत, तर हे रेषाखंड AB सामायिक या दोन्हीमध्ये, हे इकडं वाढत चाललं, हे इकडं वाढत चाललं. मग आता सामायिक कोणते आहेत, तर ही बाजू सामायिक आहे एवढी,
म्हणजे हे काय झालं, रेषाखंड ए बी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. सोपे प्रश्न आहेत एकदम. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3. आता पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, ए बी सी डी ई व एफ यामधील कोणतेही 3 बिंदू एका रेषेवर नाहीत. हे कोणतेही 3 बिंदू एका रेषेवर नाहीत, तर प्रत्येकी 2 बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील? 2 बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील? पहा, ह्याचं एक ट्रिक आहे. का आहे? एकूण रेषाखंड बरोबर n इंटू n-1 डिवायडेड बाय किंवा अपॉन 2. आता हे n का आहे? बिंदूंची संख्या आहे. n का आहे? बिंदूंची संख्या आहे. हे किती आहे? 1 2 3 4 5 6. हे 6 गुणिले 6 वजा 1 भागिले 2 म्हणजेच काय आलं? 6 गुणिले 6 मधून 1 गेलं 5 भागिले 2 बे 1 बे बे त्रिक 6. म्हणजे एकूण रेषाखंड किती आले? 3 गुणिले 5चा गुणाकार 3-5 15. किती? 15 रेषाखंड असतील. आलं का लक्षात? अशा पद्धतीने ह्याचं उत्तर आपल्याला काढता येतं. आता इथे जर 5च आपल्याला इथे बिंदू दिले असेल तर 5 गुणिले 4 भागिले 2, 2 4ला भागलं तर एकूण 10 तयार झाले असते. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न काय आहे पहा. सोबतच्या x आणि y या दोन्ही प्रतलाचे निरीक्षण करून पुढील विधानापैकी योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी 2 प्रतल दिलेले आहेत, त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. हे x प्रतल आहे पहा. हे का आहे? हे x प्रतल आहे आणि हे y प्रतल आहे. हे x प्रतलामध्ये C, F आणि B हे बिंदू आहेत. y प्रतलामध्ये E, A, G हे बिंदू आहेत. पहा, आता या ठिकाणी काय आहे की आपल्याला पर्यायावरून ते शोधायचं आहे. काय करायचं? आपल्याला पर्यायावरून शोधायचं आहे. मग आता पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? बिंदू एफ बी आणि सी हे भिन्न प्रतलातील बिंदू आहेत. एफ बी आणि सी. आपल्याला प्रश्न काय म्हणला आहे? पुढीलपैकी योग्य पर्याय निवडायचे. बरोबर आहे. आता या ठिकाणी काय केलेलं आहे? बिंदू एफ बी सी हे भिन्न प्रतलातील बिंदू आहेत. तर एफ कुठं आहे? एफ बी सी हे वेगळ्या प्रतलातील बिंदू आहेत का? नाही, तर हे एकाच प्रतलातील बिंदू आहेत. हे एफ बी सी हे काय आहे? एक्स प्रतलामध्ये आहे. तुम्ही पर्याय क्रमांक 1 येणार नाही. पुढं काय आहे? दोन्हीही प्रतले छेदतात तेथे किरण तयार होतो. इथं किरण तयार होईल का? तर नाही, किरण तयार होत नाही. आता पहा, हे किरण तयार होईल का? नाही, तर ही रेषा इकडे वाढते म्हणजे ही रेषा तयार होते. किरण म्हणल्याच्या नंतर आपल्याला किरण कसा असतो? किरण हा एकीकडेच वाढतो, रेषा दोन्हीकडे वाढते. मग किरण तयार होईल का? नाही. बिंदू ए जी आणि ई हे एकाच प्रतलातील नैक रेषीय बिंदू आहेत. ए जी ई हे काय आहे? एकाच प्रतलातील नैक रेषीय बिंदू आहेत. बरोबर आहे. हे एकाच प्रतलामध्ये आहेत, पण एका रेषेवर आहेत का? ते नाही, ते नैक रेषेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणून काय? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. दोन्हीही प्रतले परस्परांना, पर्याय 4 का आहे? दोन्हीही प्रतले परस्परांना समांतर आहेत. तर हे दोन्ही प्रतल समांतर आहेत का? जर समांतर प्रतल असते तर हे असे असते समांतर प्रतल, किंवा मग हे प्रतल समांतर झाले असते. समजा हे एकमेकाला समांतर असे आहेत का? हे नाही. मग 4 पण येणार नाही. तर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं. चला पुढचा प्रश्न क्रमांक 5. सोबतच्या आकृतीत परस्पर विरुद्ध असणारे किरण कोणते? या ठिकाणी आकृती दिलेली आहे. हे बिंदू इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे, इथं डी आहे आणि यांचा छेदनबिंदू ओ आहे. तर या ठिकाणी काय विरुद्ध असणारे किरण कोणते? तर या ठिकाणी आपल्याला काय करा?
आता विरोध किरण म्हणजे काय? दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असला पाहिजे. पहा आता ह्यांचा काय आहे, आता या ठिकाणी आपण आरंभ बिंदू हा घेतला, किरण ह्याला आपण नाव देऊ सी आणि हे ए, आणि हा विरुद्ध किरण हा इकडं, दिशा वेगवेगळ्या, हे बी. म्हणजे काय आहे, ए सी व बी सी हे विरुद्ध किरण आहे. हे एकमेकांचे काय आहेत, विरुद्ध किरण आहेत. आलं का लक्षात? आता पर्याय पाहू. किरण ओ सी व किरण ओ ए, ओ सी व किरण ओ ए ह्यांचा आरंभ बिंदू हे एकाच ह्याच्यावर आहेत का, एकमेकाच्या विरुद्ध आहेत का, विरुद्ध दिशेला आहेत का? नाही. किरण ओ सी व किरण ओ बी, ओ सी ओ बी हे पण होणार नाही, कारण की हे एकाच ह्याच्यावर नाहीत. हे किरण ओ ए व किरण ओ डी, ओ ए व ओ डी हा पण होणार नाही. किरण ओ बी व ओ ए, ओ हे बी, पहा याचा आरंभ बिंदू इथं आहे, हे इकडे, ह्याची दिशा इकडे आहे आणि ह्याची दिशा इकडे आहे. हे ओ बी आणि ओ ए. पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत. हे काय आहेत, एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत. आलं का लक्षात? ह्यांचा आरंभ बिंदू ओ आहे आणि हे दोघांची दिशा कशी आहे, ह्याची दिशा वर गेलेली आहे तर ह्याची दिशा खाली गेलेली आहे. म्हणजे हे काय आहे, परस्पर विरुद्ध दिशा आहे यांची. म्हणजे आपल्याला या ठिकाणी परस्पर विरुद्ध असणारे किरण कोणते आहेत, ओ बी ओ किरण ओ ए हे काय आहे, विरुद्ध किरण आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या माहितीवरून प्रतल निश्चिती होत नाही? पहिला पर्याय काय आहे पहा, एक रेषीय 3 बिंदू. हे एक रेषा आहे, ह्याच्यावर 3 बिंदू, हे जर असे 3 बिंदू जर घेतले तर ह्याच्यावरून प्रतल निश्चिती होते का? होत नाही. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषा, पहा परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषा यावरून प्रतल निश्चिती होते. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषा यावरून प्रतल निश्चिती होते. आपल्याला प्रतल निश्चिती होत नाही म्हणते. एका बिंदूतून जाणारे 2 नैक रेषे, पहा इथं एक बिंदू आहे, इथं एक बिंदू आहे, हा एकाच रेषेतून जाणारे 2 नैक रेषीय बिंदू आहेत. म्हणजे या बिंदूतून जाणारे हे 2 नैक रेषीय बिंदू आहेत, एकाच बिंदूतून जाणारे 2 नैक रेषीय किरण. म्हणजे हा एक किरण आहे, हा किरण आहे, ह्याचा बिंदू इथं आहे, यावरून सुद्धा प्रतल निश्चिती होते. 3 नैक रेषीय बिंदू, आता हे या ठिकाणी जर आपण 3 नैक रेषीय जर असे बिंदू घेतले, समजा इथं घेतला, इथं घेतला, इथं घेतला, तर यावरून प्रतल निश्चिती होते. म्हणजे होत नाही कोणत्यावरून, पर्याय क्रमांक 1 वरून प्रतल निश्चिती होत नाही. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. आलं? चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न काय आहे, 7वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत एक इष्टिका चिठ्ठी दिलेली आहे. ही इष्टिका चिठ्ठी दिलेली आहे या ठिकाणी. पुढीलपैकी किती गटातील बिंदू एक प्रतलीय बिंदू आहेत? एकाच प्रतलामध्ये कोणते बिंदू आहेत हे आपल्याला या ठिकाणी द्यायचे. ए दिलेला आहे, ए काय दिलेला आहे, डी एफ. बी काय दिलेला आहे, डी एच जी सी. सी काय दिलेला आहे, ए बी सी. आणि इथं डी काय दिलेला आहे, ए बी जी सी. पर्याय 1 बरोबर आहे का, 2 बरोबर आहे, 3 बरोबर आहे, 4. म्हणजे पर्याय 1 2 3 4. आता या ठिकाणी आपल्याला काय म्हणते, एक इष्टिका चिठ्ठी दिलेली आहे, किती गटातील बिंदू एक प्रतलीय आहेत? आता पहा, डी एफ, डी आणि एफ. डी कुठं आहे, इथं आहे, आणि एफ कुठं आहे, इथं आहे. हे एका प्रतलात आहेत का? हे डी कुठं आहे, खालच्या भागामध्ये आहे. हा डी, डी कुठं आहे, इथं खालच्या. ह्याला 8, ह्याची काय आहेत, 8 पृष्ठ आहेत, 8 प्रतलं आहेत.
हा DF एकाच प्रतलात आहेत का? नाही. DHGC हे DHGC, आता D कुठं आहे? इथं आहे. हे H, G आणि C. आता या ठिकाणी पहा, हे खालच्या प्रतलामध्ये D इथं आहे, हे H आहे, हे G आहे, C आहे. त्यानंतर इथं ABC, हे A, B आणि C. हे C हे कुठं आहे? हे खालच्या प्रतलात आहे. आणि हे AB कुठं आहेत? पाठीमागच्या भागामध्ये आहेत. हे कुठं आहेत? पाठीमागच्या भागामध्ये आहेत. आलं का लक्षात? तुम्हाला मी एक इष्टिकाचित्र दाखवतो, त्यावरून तुमच्या लक्षात येईल. ही एक इष्टिकाचित्र आकृती आहे. समजा आपण हे कुठल्या औषधाचं हे आहे, त्याची आपण काही हे करत नाही. तर हे आहे. तर हे काय आहे? DHGC हे जे खालच्या प्रतलातले आहेत इथले, हे DHGC खालच्या प्रतलातले. आणि हे ABC हे A इथला आहे, B इथला आहे आणि C कुठं आहे? खालच्या प्रतलात. हे वरच्या प्रतलात आहेत ABC, त्याच्यामुळं हे ABC सुद्धा येणार नाहीत. त्याच्यानंतर ABGC हे AB, हे G कुठं आहे? हे खालच्या प्रतलात आहे, पुढच्या प्रतलात आहे. हे G, आता हे A आणि B, AB ह्या प्रतलात आहेत. त्याच्यानंतर G खालच्या प्रतलात आहे, G आणि C, त्याच्यामुळं हे सुद्धा येणार नाही. तर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक B हे उत्तर येईल. हे एकाच प्रतलात आहेत. आलं? चला, कमी प्रश्न होते, सोपा स्वाध्याय होता. या ठिकाणी थांबू. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.